अतिवृष्टी झाली, पूर्ण महाराष्ट्र बुडला, यावर्षी सबसिडी नाही आणि आम्हाला म्हणतात तुमचं 50,000 क्विंटल हरभरा शिल्लक म्हणून आम्ही घाट्यात आम्हाला सरकारनं आणलं. भरणे साहेबांची केळी आहे, ऊस आहे, अंगूर आहे, त्याचं सोयाबीन, हरभरा किंवा तूर हे पिकं भरणे साहेबाचे नाहीत. आमच्या पिकावर बोला, आमच्या उत्पन्नावर बोला, आमच्या फायद्यावर बोला. महाबीज जर वाचवायचं असेल तर असं वाचणार आहे. 3400 रुपये ऍडव्हान्स देता तुम्ही, काऊन द्या त्या शेतकऱ्यांना 2328 रुपये सोडून महाबीजला 3400 रुपये ऍडव्हान्स घेऊन सोयाबीन का द्याव? कशासाठी द्या? काय कारण? नापास झाल्यानंतर त्याचा बी जर परत ते 3000 रुपये विकले गेलं, याचा घाटा कोण देणार? ही महाबीज वाचवायची पद्धत नाही. महाबीज वाचवायची पद्धत नाही, कारण की तो कृषी विद्यापीठामुळे आहे. का घेतो आपण कमी देणाऱ्या व्हेरायट्या? का घेतो कृषी विद्यापीठाच्या? ठेका घेतला आपण? ठेका घेतला का कृषी विद्यापीठ चालवायचा? 5, 6, 7 क्विंटलच्या वर सोयाबीनचा ऑर्डर कोणती हायब्रिड व्हेरायटी काढली यांनी? फक्त नवीन जात आली म्हणून तुम्ही आमच्या माती मारून देता आणि आम्हाला मातीत नेऊन घालता. आम्हाला महाबीज चालवायचं म्हणून बोलतो, आम्हाला महाबीज बुडवायचं नाही. ज्वारीमध्ये 2.5 क्विंटल येणारी ज्वारी 25 क्विंटल हायब्रिड वर गेली. गहू 10 क्विंटल पिकणार 25 क्विंटल वर विचारच नाही. काय कारण? काय करतात सायंटिस्ट? विजयनं आम्हाला 10-12 क्विंटलची झडती दिली, झाकीनं आम्हाला 10-12 क्विंटलची झडती दिली. त्याला तुम्ही अनुदान देत नाही का? देत नाही बा. कमी त्याचा आणि ओडीपी हे जे सीड सर्टिफिकेशन इथं आलं, यांचा डायरेक्टर कधीच इथे येत नाही. डेप्युटेशनवर जे असतील ते पाठवून देतात, बसा 10 ऐका आणि घरी या. कोणाला सांगायचे आम्ही आमची कंप्लेंट? कोणाला सांगायचं? मतावाले 2च आहेत, बाकीचे 8 आहेत. मतावाले 2च आहेत. आपण अल्पमताने शेतकरी भावांनो, आपण अल्पमताने आपला एकच दिवस आहे, तो म्हणजे आमसभा आणि आमसभेमध्ये जमा खर्च मंजूर नामंजूर करणं एवढंच आपला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्हाला काही अधिकार नाही. आम्हाला विजय पाहिजे, आम्हाला जाकी हरभरा पाहिजे आणि सर्वात महत्वाचं भागधारकानं जो प्रोग्राम मागितला त्याला अगोदर द्या, नंतर बाकीच्या शेतकऱ्यांना घेऊ नका. हे आमचं म्हणणं नाही. आम्ही का भीक मागायची? आम्ही मालक असून आम्ही भीक का मागायची की आम्हाला ही व्हरायटी द्या? आम्हाला पाहिजे बुलढाण्यात नसेल अमरावतीहून बोलवा, अमरावतीत नसेल भोपाळहून बोलवा, दुसऱ्या राज्यातून बोलवा. महाबीज अशान चालणार आहे? मक्याचं ईल्ड 125 क्विंटल हेक्टरी व्हायला लागलं. हेक्टरी 125 क्विंटल आणि आपल्याकडे मक्याची व्हेरायटी नाही, भाजीपाल्याचा हिशोबच नाही. साहेब माफ करा, माझा आवाज तसा आहे, मी चुकीचं बोलणार नाही. परंतु मागच्या वर्षी तुम्हाला आठवण असेल नसेल, मागच्या वर्षी आम्हाला जे 20% 25% मिळतात त्याच्यावरती मागच्या वर्षी 2% वाढवून दिलेले आहे आणि ते या 25 ला दिलेल्या सोयाबीनला लागू आहेत की नाही त्याचं स्पष्टीकरण आम्हाला द्या.
माझं बोलणं कसं आहे माफ करा. आम्ही कसं वाचू, महाबीज कसं वाचल याच्यासाठी बोलतो. तुम्ही येताल, तुम्हीच असाल, परंतु महाबीज आणि हे समोर बसेल लोक हे इथंच राहणार. त्यांना तुम्ही किती त्रास दिला तरी इथं राहणार, तुम्ही मारून टाकलं तरी इथं राहणार. महाबीज इथंच राहणार. महाबीजला वाचवा. का त्या पेपरात महिन्यावर ती बातमी चालली लहाने साहेबांची, काय महाबीज प्रसिद्ध करायचे का महिन्याभर बातमी? एका अधिकाऱ्याने नाव बाजून राहिलं, गाजून राहिलं, पोलीस दखल काऊन नाही घेतली? तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही मुंबईचे MD नाही, आणि ही जर पद्धत असली तर मी लहान माणूस आहे, लहान शेतकरी आहे, गरीब माणूस आहे, पण एका आवाजात पूर्ण हात खाली करायची ताकद नाही. मागच्या वर्षीचे 2% तुम्ही देणार का नाही?